नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। या नवीन अभ्यासक्रमातील विषय मराठी यातील 7वी कविता खोप्यामध्ये खोपा या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। कवितेमध्ये जेवढेही शीर्षक आलेले आहेत त्याखाली जेवढे प्रश्न दिलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये सोडवून दिलेली आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। त्याचबरोबर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व विषयाच्या स्वाध्यायाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे। त्यावरती जर क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। आम्हाला हे समजले या शीर्षकाखाली प्रश्न आहे सुगरण पक्षाने खोपा कोणासाठी बांधला आहे? उत्तर आहे सुगरण पक्षाने खोपा तिच्या पिलांसाठी बांधला आहे। आ, खोपा कोठे टांगला आहे? उत्तर आहे खोपा झाडाच्या फांदीला टांगला आहे। प्रश्न दुसरा, पुढील आकृती पूर्ण करा। कवितेत खोप्यासाठी आलेल्या उपमा। पहिली उपमा आहे झोका, दुसरी आहे झुलता बंगला आणि तिसरी आहे गिलक्याचा कोसा। प्रश्न तिसरा, खालील ओळींचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा। त्यामध्ये देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला। या ओळीचा भावार्थ आहे सुगरण पक्षी आपल्या पिलांसाठी झोक्यासारखा मजबूत व सुरक्षित खोपा बांधून तो झाडाला टांगते। आ, तिचा पिलामध्ये जीव झाडाले टांगला। उत्तर, सुगरण पक्षाचे आपल्या पिलांवर अपार प्रेम असते। त्यांच्या सुरक्षेसाठी ती सतत जागरूक असते। त्यामुळे तिचा सारा जीव जणू पिलांमध्येच गुंतलेला असतो। ई, पाखराची कारागिरी जरा देखरे मानसा। या ओळींचा भावार्थ आहे माणसाने सुगरण पक्षाची अप्रतिम कारागिरीची प्रेरणा घ्यावी। ई, तुले देले रे देवानं 2 हात बोट। या ओळींचा भावार्थ आहे देवाने माणसाला 2 हात आणि 10 बोटे दिली आहेत। त्यामुळे त्याने त्यांचा उपयोग करून चांगली कामे करावीत। प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिहा। त्यामध्ये सुगरणीचा खोपा चांगला आहे असे कवयित्रीने का म्हटले आहे? उत्तर आहे सुगरणीचा खोपा मजबूत, सुरक्षित आणि कलात्मक पद्धतीने विणलेला असतो। तो आपल्या पिलांसाठी अतिशय उपयुक्त असल्यामुळे कवयित्रीने त्याला चांगलं म्हटले आहे। आ, कवयित्रीने पाखरांची कारागिरी कोणत्या शब्दात वर्णिली आहे? याचं उत्तर आहे पाखराची कारागिरी जरा देखरे मानसा। या शब्दात कवयित्रीने पाखरांच्या कारागिरीचे वर्णन केले आहे। या शब्दातून माणसाने पाखरांच्या कौशल्यातून प्रेरणा घ्यावी असा संदेशही दिला आहे। लिहिते होऊया या शीर्षकाखालील प्रश्न पाहूया। त्यामध्ये प्रश्न 1, सुगरण पक्षांकडून आपणास काय शिकायला मिळते? उत्तर आहे सुगरण पक्षाकडून आपल्याला परिश्रम, कौशल्य, चिकाटी आणि आपल्या पिलांची प्रेमाने काळजी घेणे शिकायला मिळते। प्रश्न दुसरा, सुगरण पक्षाच्या खोप्याची रचना इतर पक्ष्यांच्या घरट्यांपेक्षा वेगळी कशी असते?
उत्तर आहे सुगरण पक्ष्याचा खोपा कलात्मक पद्धतीने विणलेला, झोक्यासारखा लटकणारा व मजबूत असतो. त्यामुळे तो इतर पक्ष्यांच्या साध्या घरट्यांपेक्षा वेगळा दिसतो. खेळूया शब्दांशी या शीर्षकाखालील प्रश्न पाहूया. प्रश्न 1, शब्दांचे वचन बदला. झोका. आता या ठिकाणी हे एक वचन आहे, याचं अनेक वचन करायचं आहे. झोकाचं अनेक वचन काय आहे? झोके. बंगले. या ठिकाणी अनेक वचन दिलेलं आहे, त्याचं आपल्याला एक वचन करायचं आहे. बंगलेचं एक वचन आहे बंगला. त्याच प्रकारे झाड एक वचन आहे, अनेक वचन करायचं आहे. झाडचं अनेक वचन झाडे. आणि पाखरे. पाखरे हे अनेक वचन आहे, त्याचं आपल्याला एक वचन करायचं आहे. पाखरेचं एक वचन काय येईल? पाखरू. प्रश्न दुसरा, खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. त्यामध्ये सुगरण. सुगरण पक्षी खूप सुंदर खोपा बनवतो. झोका. मला झोका खेळायला आवडतो. कारागिरी. सुगरण पक्षाची कारागिरी उत्कृष्ट आहे. चोच. कावळ्याची चोच खूप तीक्ष्ण असते. त्यानंतर जाणून घेऊया, यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित आपल्याला वाचायची आहे, जेणेकरून आपल्याला पुढचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल. विचार करा व सांगा या शीर्षकाखालील देखील माहिती वाचायची आहे. या कवितेबद्दल ची माहिती यामध्ये दिलेली आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, विचार काय आहेत, कशा पद्धतीने मांडलेली आहे, या सर्व गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. ते व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे पुढचा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. प्रश्न पाहूया. तुम्ही अभ्यासलेल्या प्रकाश यात्री या कवितेची वैशिष्ट्य, शैली व वेगळेपण तुमच्या शब्दात सांगा. आता प्रकाश यात्री ही जी 5वी कविता आहे, ज्याच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू. तर ती कविता, त्या कवितेची वैशिष्ट्य काय आहे, शैली काय आहे, त्याचं वेगळेपण काय आहे, हे या ठिकाणी सांगायचं आहे. तर उत्तर पाहूया. प्रकाश यात्री कवितेची वैशिष्ट्ये. विज्ञानाचा जय जयकार. कवितेत विज्ञानाच्या प्रगतीला आणि आधुनिक तंत्रज्ञानाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. निसर्गाची आणि मानवाची सांगड. मानवी बुद्धीच्या सामर्थ्याशी निसर्गातील ऊर्जेची तुलना केली आहे. या कवितेची शैली पाहूया. प्रवाही व ओघवती भाषा. शब्दरचना साधी, सरळ आणि वाचकांच्या मनाला भिडणारी आहे. प्रतिकात्मकता. अंधार हे अज्ञानाचे आणि प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक म्हणून वापरले आहे. तर याचं वेगळेपण काय आहे? पारंपरिक विषयांपेक्षा हटके असलेला विज्ञाननिष्ठ विषय या कवितेने निवडला आहे. मानवाला केवळ पृथ्वीपुरता मर्यादित न ठेवता त्याला विश्वाचा प्रवासी म्हणून पाहण्याची नवी दृष्टी ही कविता देते. आता या ठिकाणी आपल्याला एक जाहिरात दिलेली आहे, ती व्यवस्थित वाचून घ्या, निरीक्षण करून घ्या. त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न सोडवायला सांगितलेले आहेत, ती आपण पाहूयात. आम्हाला हे समजले या शीर्षकाखाली त्या जाहिरातीवरील प्रश्न पाहूया. वरील जाहिरात वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये सहलीचे आयोजक कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर सलीम अली पक्षी निरीक्षण मंडळ हे सहलीचे आयोजक आहेत. सहलीची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर सहलीची वैशिष्ट्ये: 1. पक्षी निरीक्षण सहल. 2. 10 जानेवारीपर्यंत नोंदणी केल्यास 10% सवलत. 3. 50 विद्यार्थ्यांसाठी मर्यादित.
सहलीसाठी वरील ठिकाणच का ठरवले असेल? उत्तर, येथे अनेक प्रकारचे पक्षी आढळतात, त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी हे ठिकाण निवडले आहे. ई, वरील जाहिरातीतील मुलांसाठी कोणती टीप देण्यात आली आहे? उत्तर, सहभागी विद्यार्थ्यांनी एक वेगळा डबा, पाण्याची बाटली, टोपी, रोजनिशी किंवा दैनंदिनी व पेन या आवश्यक गोष्टी सोबत आणाव्यात, अशी टीप देण्यात आली आहे. शेवटचा प्रश्न, जाहिरातीची आवश्यकता असते का या विषयावर गटात चर्चा करा. उत्तर आहे होय, जाहिरातीची आवश्यकता असते. जाहिरातीमुळे वस्तू, सेवा किंवा कार्यक्रमाची माहिती अनेक लोकांपर्यंत लवकर पोहोचते, त्यामुळे कार्यक्रमाचा अधिक लोक त्याचा लाभ घेऊ शकतात. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारचे भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ज्यावरती पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.